नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. डॉक्टर साहेब, तुमच्याबद्दल थोडीफार माहिती सांगा ना मला. बरं. माझं नाव डॉक्टर महेंद्र तायडे. मी 15 वर्षापासून गुणवंत आयुर्वेदामध्ये काम करत आहे. सर, गुणवंत आयुर्वेदामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचा इलाज केला जातो? हो हो. मानेपासून तर कमरेपर्यंत आणि नसा दबणे, सायटिका म्हणजे कमरेमध्ये वेन्स प्रेस झाल्यानंतर पायाला फ्लो न झाल्यामुळे एका साईडला ब्लड फ्लो बंद झाल्यामुळे तिला सायटिका म्हणतात. तो सायटिकाचा आजार होतो. लकवा म्हणते मराठी भाषेमध्ये, म्हणजे तेच का? नाही, पॅरालिसिस म्हणजे डोक्यामध्ये जे क्लॉटिंग होतात, बीपी वाढल्यामुळे, शुगर वाढल्यामुळे, ट्रेसमुळे किंवा मध्ये ब्लॉकेज असल्यामुळे, रक्तपुरवठा जर प्रॉपर नाही झाला डोक्याला तर पॅरालिसिस हा होतो. हे पण आपल्या इथं ठीक होतं. त्याच्यानंतर पाईल्स, त्याच्यानंतर किडनी स्टोन, त्याच्यानंतर आपल्या इथं वेट लॉस, त्याच्यानंतर हेअर फॉल, हेअर गडनेस आपल्या इथं ट्रीटमेंटद्वारे केल्या जातात. तर डॉक्टर साहेब, ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली जाते? आपल्या इथं निसर्गोपचार म्हणजे नॅचरोपॅथी ही ट्रीटमेंट केली जाते. नॅचरोपॅथी, आयुर्वेदा, म्हणजे ॲक्युपंक्चर, औषधी, इंजेक्शन वगैरे असं काहीच नाही लावत का? नाही, हे सर्व नॅचरोपॅथी आहे ना, आयुर्वेदामध्ये येते ना. आयुर्वेदा, ॲक्युपंक्चर, योगा, मेडिटेशन, फिजिओथेरपी, एक्झरसाइज या मार्फत ट्रीटमेंट देऊन पेशंटला बरं केलं जातं. डॉक्टर साहेब, पुन्हा कोणत्या पेशंट आपण इथपर्यंत बोलवू शकतो किंवा त्या पेशंटला आपण सांगू शकतो का तुम्हाला ही बिमारी आहे तर आपल्या डॉक्टर तायडे साहेबाकडे जा बा, तर कोणते पेशंटला आपण सांगू शकतो का? कोणत्या पेशंटला ह्या थेरपीची गरज आहे? बघा, आपल्याकडे टू व्हीलर राहते, त्या टू व्हीलरची सर्व्हिसिंग 6 महिन्यातून एक वेळा करतो आपण. बरोबर आहे. ते टू व्हीलर खराब होत नाही, ते बंद पडत नाही, तरी सुद्धा आपण 6 महिन्यातून एक वेळा सर्व्हिसिंग करतो की नाही? बरोबर आहे. मग तसं निसर्गोपचार याचा सिद्धांत असा आहे की 6 महिन्यातून एक वेळा तरी बॉडीला सर्व्हिसिंग केली पाहिजे, म्हणजे पंचकर्म. बरोबर आहे. म्हणजे पेशंटला किती दिवसामध्ये, जर कोणत्या पेशंटला कसं होते, जास्तच नुकसान होऊन राहते त्याच्या शरीराचं, त्याच्यानं चालणं होत नाही, कोणता पाय काम करत नाही किंवा शरीराचा कोणता अवयव काम करत नाही, तर त्याचं किती दिवसामध्ये इलाज होईल ना सर? कसं आहे, जर कोणाला कमरीमध्ये गॅप आली असणार तर आपण 10 दिवसाचा कोर्स देतो त्याला. 10 दिवसामध्ये आपण त्याला ॲक्युपंक्चर चिकित्सा देतो, त्याच्यानंतर हलकीशी एक्झरसाइज सांगतो आणि ही 3 क्रिया 10 दिवस कंटिन्यू त्याला देतो आपण. ॲक्युप्रेशर, सुजोग थेरपी देतो. नंतर तो पेशंट हळूहळू 3-4 दिवसांनी त्याला 50%, 60%, 70% आराम पडणं सुरू होऊन जातं. मित्रांनो, अशा पद्धतीचा पेशंट जर तुमच्या जवळपास किंवा घरी नातेवाईकामध्ये तुमचा भाऊ, आई, वडील हे असे पेशंट जर असेल तर गुणवंत आयुर्वेदा या क्लिनिकला अवश्य भेट द्या. धन्यवाद मित्रांनो.